हॅलो अँड वेलकम. आज आपण एका स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निबंधाबद्दल बोलणार आहे. ॲलन शोवॉल्टर यांचा टुवर्ड्स अ फेमिनिस्ट पोएटिक्स. या निबंधात शोवॉल्टर यांनी दीर्घकाळापासून ज्या पद्धतीने साहित्याचा अभ्यास केला जात होता त्याला आव्हान दिले. शतकानुशतके बहुतेक साहित्य मूल्यांकन पुरुषांनी केले होते आणि स्त्रियांचे लेखन दुर्लक्षित केले जात होते किंवा पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच समजण्याचा प्रयत्न केला जात होता. शोवॉल्टर म्हणतात की जर आपल्याला स्त्रीलेखन खरोखर समजून घ्यायचे असेल तर आपल्याला स्वतःची स्त्रीवादी काव्यतत्वशास्त्राची पद्धत तयार करावी लागेल. तिने दोन महत्त्वाच्या दृष्टिकोनांचा उल्लेख केला आहे. 1. स्त्रीवादी टीका. पुरुष लेखक स्त्रियांविषयी कसे लिहितात, त्यातील पूर्वग्रह काय आहेत हे उलगडणे. 2. गायनोक्रिटिसिझम. स्त्री लेखकांचे स्वतःच्या अनुभव, शैली, परंपरा आणि भाषाशैलीच्या दृष्टीने विश्लेषण करणे. त्यांना पुरुषांच्या तुलनेत पाहण्याऐवजी स्वतःच्या दृष्टीने समजणे. शोवॉल्टर यांनी इंग्रजी भाषिक स्त्रीलेखनाच्या 3 ऐतिहासिक टप्प्यांचा उल्लेख केला आहे. फेमिनिन फेज, स्त्री-पुरुष सदृश टप्पा, 1840 ते 1880. स्त्रिया पुरुषांचे मानदंड पाळून लिहित होत्या, त्यांची शैली अनुसरण करत होत्या. फेमिनिस्ट फेज, स्त्रीवादी टप्पा, 1880 ते 1920. महिलांनी पुरुष सत्तेला विरोध केला आणि हक्कांसाठी आवाज उठवला. फिमेल फेज, स्त्री केंद्रित टप्पा, 1920 नंतर. महिलांनी स्वतःच्या अनुभवा